गुड मॉर्निंग स्वतः. वेळ झाले आहे 5:25. तर आपली बाईक आधी कोल्ड स्टार्ट करूया. मी आत्ता जस्ट आलो, उतरलो. ॲक्च्युली मी घरी पण काय शूट नाही केलं कारण का खूप सडन प्लॅन होता हा. पेट्रोल वगैरे पण तसं तर रात्रीच भरून झालेलं आहे पूर्णपणे. 11 किलोमीटर त्याच्यानंतर पण चाललेली आहे आपली गाडी. तर हे बघा आपली गाडी अशी दिसते काहीतरी पूर्ण क्लीन, म्हणजे काहीच सामान नाही आहे. तर मी पण मस्त फुल मजेमध्ये चालवणार आज. मला ॲक्च्युअलमध्ये ह्याचं सिंगल सोलो राईड करण्याचं जे काय आनंद आहे तो आज मिळणार आहे मला. काही सामान घेत नाही, फक्त एक छोटीशी बॅग आहे माझ्या पाठी. आणि नवीन काय तर बाईकमध्ये फक्त ही एक नवीन LED लाईट लावली आहे मी. चला आता फटफट बाईकवरती बसूया आणि निघूया काटका. माझे सगळे मित्र पण वाट बघतात. तर ही लाईट बघा मी ॲक्च्युली ही रात्री सेट केली आहे. तर ॲक्च्युली खूप जास्त वरती आहे, तर समोरच्या डायरेक्ट तोंडावरती जाते. आणि ही रात्री सगळं अचानकमध्ये तयारी केली, त्याच्यामुळे काय प्रॉपर प्रिपरेशन्स नव्हते, काहीच नव्हतं. जसं आहे तसं निघालो आहे. शॉर्ट राईडच आहे. वॉचमॅन झोपले आहेत बिचारे, जाऊ दे. हाताने उघडतो. पोचतो काय मी? पोचलो. ऐक, तर 2 महिन्यानंतर राईड करायच्या एक्साइटमेंटमध्ये मला झोप नाही आली आणि मी शेवटी सगळ्यांना फोन करून उठवलं 4:15 वाजता की मला चला उठूया, आपण जेवढं लवकर होता येईल तेवढ्या लवकर निघूया. आणि पण अनफॉर्च्युनेटली 5:30चाच टायमिंग होता आमचा निघायचा. तो आम्ही आज 5:30 वाजता निघतोय. एवढ्या लवकर उठून सुद्धा, म्हणजे साधारण 1 तास तर आम्हाला तयारीमध्येच जातो. तर सगळे अराउंड एकाच टायमाला निघालेत आणि क्लायमेट पण खूप मस्त प्लेझेंट आहे. आता बाईकवरती 29 दाखवत्या, म्हणजे साधारण 27-28च्या अराउंड असणार आहे. तर आधी आपण डायरेक्ट जाऊया पेट्रोल पंपवरती, कारण का आपले 2 मित्र भार्गव आणि कृणाल हे दोघं पंपावरती आहेत, त्यांना पेट्रोल भरायचं आहे. तर यांचं पेट्रोल भरून झालेलं आहे वाटतं. एकदम तयार होऊन उभे आहेत. भार्गव निंजा वाटतोयस रे, निंजा टर्टल. टक्के एकदा मला पण हे सगळं घालायचं आहे, ग्लव्स वगैरे. आणि R3 घेऊन पण 60च्या स्पीडवरती येईल. तर आता एक ग्लव्स पण घालून टाकतो, नंतर मग विसरून जाईन परत घालायला. मग की राईड आपण असेच बिना ग्लव्सचे राईड करू. आणि हे विचारे दोघं कधीपासून सगळं घालून बसलेत आणि मी हे सगळी तयारीच करतोय. ऑडिओ चेक करतोय, व्हिडिओ चेक करतोय. मग आपल्याला निघायच्या अगोदर खूप तामझाम असतो, त्याच्याशिवाय निघणं वेस्ट होऊन जातं. तर हे 2 होल आहेत, बघूया त्याच्यातनं फोन ऑपरेट होईल की नाही. गणपती बाप्पा मोरया, साईनाथ महाराज की जय. आता आपण चाललो आहोत त्र्यंबकेश्वरला. ज्योतिर्लिंग आपली बाकी होती. बाकी तर सगळ्याच बाकी आहेत, पण त्र्यंबकेश्वरला आम्हाला जायचं होतं उज्जैनच्या वेळेस, पण ते पॉसिबल नाही झालं कारण का ते थोडं आतमध्ये पडत होतं आणि टाईम पण खूप गेला असता आणि आपला डिस्टन्स पण खूप मोठा. तर उज्जैनची सिरीज तुम्ही बघितली नसतील तर मग ती नक्की बघा. फक्त 2च व्हिडिओज टाकलेत, एक मी जायच्या टाकल्या, एक रिटर्न यायच्या टाकल्या. तिकडचा व्हिडिओ माझा एडिटिंग चालू आहे, पण खूप मोठा व्हिडिओ झाला तर तो अजून मी अपलोड केला नाही. तर ॲक्च्युली मला तुम्हाला चंद्र दाखवायचं होतं. हा बघा, आता माहिती नाही मला दिसला की नाही पटकन त्याच्यामध्ये, पण खूप मस्त दिसतोय आज चंद्र. एकदम असा प्रॉपर जो आपण का स्केचमध्ये किंवा लहानपणी ड्रॉइंगमध्ये काढायचो सेम तसा दिसतोय आज तो. आता मी एक्सर मेट्रो स्टेशनच्या इकडे आहे आणि हे आपल्या इकडे तुम्हाला दिसतंय कोरिया कारकुलच्या बाजूला आहे आपलं गुरुकृपा वॉशिंग सेंटर आहे. इकडे हे ॲक्च्युली मी ओन करतो. ह्याच्यामध्ये आपण सगळे सर्व्हिसेस करतो, गाडी सर्व्हिसिंग पासून PPF, सिरॅमिक, वॉशिंग, सगळं इंटिरियर क्लिनिंग वगैरे आपण सगळं करतो. तर तुम्ही जवळपासचे कोण असाल तर तुम्ही नक्की आपल्या याला व्हिजिट करू शकता. त्याचा ॲड्रेस म्हणजे एक्सर मेट्रो स्टेशनचा जो सिग्नल आहे तिकडे जस्ट अपोजिट स्टारबक्स, किंवा जर तुम्हाला माहिती असेल रंगरेज धाबा, तर रंगरेज धाबाच्या जस्ट बाजूलाच आहे. गुरुकृपा सर्व्हिस सेंटर करून नाव आहे आपला सर्व्हिस स्टेशनचं. तर आज ॲक्च्युली राईडचा प्लॅन असा अचानक बनला आहे कारण का मला कालच नोटीस आली होती की फ्रायडेच्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी लाईट कट आहे. तर लाईट नसल्यामुळे तर आमचं काम काय होणार नाही आहे. तर आजचा दिवस आमचा सर्व्हिस सेंटर पूर्णपणे बंद आहे. तर म्हटलं की चला बंद पण आहे तर तेवढाच वेळ मिळेल, आपण एक राईड करून येऊया छोटी. या वसईच्या रोडवरती एवढं काम चालू आहे बापरे, की रोडच नाही ठेवला आहे लोकांनी. एकच फ्लायर चालू आहे, एका फ्लायरवरती समोरचं येणारं ट्रॅफिक आणि जाणारं ट्रॅफिक दोन्ही आहे. तर आपलं एक बरं आहे की आपली हिमालय नसल्यामुळे आपण नको त्या रस्त्यावरनं पण गाडी घालतोय. कधीपासून शूट नाही केलं मी तेवढं, कारण का हात कंटिन्युअसली आपले बिझी होते ॲडजस्ट करण्यामध्ये.
अरे अरे जाऊ दे. हे बघा रस्ते बघा. अरे ट्रकवाले उभे आहेत. अरे कुठे चालला तू? नको करू रे, तुझी गाडी घासेल. अरे बापरे बिचारा. एवढं हल्लंय पोट माझं की मला भूक लागली आताच. कुठेतरी खाऊन घ्यावं लागेल. काय वाटतं जाईल याच्यावर ना? घालू नको घालू? घालू घालतो. पडलो तर बघू. जायला इझी होतं, एकदम इझी होतं. मला असं वाटलं की काहीतरी टायर वगैरे स्लिप होईल त्याच्यावरनं, दगडावरनं. थांब रे तू नंतर घुस जायला. लेट्स गो फर्स्ट. हे बघा खाली फॉग बसलंय. हलकसं दिसतं, एकदम लाईटली दिसतं. एकदम फॉग खाली बसलाय आणि वरती असे थोडेफार माउंटन्स दिसत आहेत. आणि सनराईज होतच आलं ऑलमोस्ट. मस्त दिसतंय. कलर्स वगैरे मस्त आलेत आता. ॲक्च्युली मगाशी थोड्या वेळा अगोदर खूप मस्त कलर होते पण तेव्हा दिसत नव्हतं क्लिअर. तेव्हा शूट करायला नाही मिळालं मला. तर ॲक्च्युली आपण जातोय त्र्यंबकेश्वरला. तर त्र्यंबकेश्वरचा रोड नॉर्मली जातात शहापूर, कसारा, इगतपूर. आपण तिकडनं जात नाही. आपण जातोय जव्हार, वाडा, मोखाडा. हा जो रोड आहे हा रोड खूप मस्त. मी खूप अगोदर ट्रॅव्हल केलं होतं. एक साधारण 2-1 वर्ष अगोदर ट्रॅव्हल केलं होतं. ते खूप मस्त होतं. एकदम असा जंगलातला रोड होता. जंगल नाही बोलू शकत पण असा शेतीमधनं वगैरे रोड होता आणि खूप मस्त होता रोड. आपण तुम्हाला दाखवणारच आहे पुढे जाऊन. खूप मस्त आहे. आपल्या व्हिडिओला बघत राहा एंडपर्यंत. हा रोड जर तुम्ही कधी त्र्यंबकेश्वर किंवा नाशिकला प्लॅन करताय जायचा वगैरे तर या रोडनी जावा. खूप सिनिक व्ह्यू आहे त्याच्यावरती. आणि जर पावसात गेले ना चेरी ऑन द टॉप वाला सीन आहे याच्यावरती. तर तुम्ही हा रोड नक्की ट्राय करा. बाईक आता खेचली हलकीशी. 120 पर्यंत आपली लॉक होती तसे पण 120च्या वरती जात नाही. स्टेबल आहे गाडी. फक्त थोडंसं मिसबॅलेन्स होते हवेच्यामुळे. बाकी तशी स्टेबल आहे. आता आपण या टोल नाकापर्यंत आलो. इकडे थांबूया आपण कारण का मी आणि भार्गव आम्ही दोघंच पुढे. कुणाल जरा पाठी राहिलाय तर त्याच्यासाठी थांबूया आपण. बघूया तोपर्यंत इकडे सनराईज पण आपला होऊन जाईल. जरा एक चहा वगैरे पिऊया. चाय पिला दो अंकल जी, चाय पिला दो. मिळेल इकडे चहा. जरा बाईक बाहेर करून लाव्या म्हणजे हा आला तर दिसेल तरी याला. रायडर आला. रायडर पूर्ण 10 मिनिटं उशिरा. अरे जाणं चहाला इकडे समोरच उभं राहायचं सगळ्यांना. आला 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 शेट आला. हसतंय बरं कसे दात दिसते. अरे काय किती वेळ आरत्री दिली पण असंच चालवणार आहे. 9 मिनिटं 2 मिनिटं झाले. सनराईज होऊन खूप वेळ झालाय. आपला चहा वगैरे पिणं इकडे चालू होतं. चहा वगैरे पिऊन झालाय सगळा जस्ट त्या टपरीवरती. तर आता आपण इकडनं पुढे निघणार. अजून 122 किलोमीटर्स बाकी आहेत. तर 3 आवर्समधले ऑलमोस्ट 1 आवर कंप्लीट झाला. तर 2.5 आवर्स बाकी आहेत. पण त्याच्यामध्ये पण ब्रेक वगैरे घ्यायचे आहेत. तर मग बघू किती वेळ लागतोय. ग्लव्ज वगैरे घालू आम्ही पटापट आणि आता पुढे आपली जर्नी कंटिन्यू करू. जव्हार मोखाडा तर नाही पण जव्हारच्या रोडनी जाणार आहे आम्ही. जो काय रूट आहे आपण अपडेट करूया. आणि हा कुठल्या तरी मस्त गाड्या जातात वाटतं. जीपच्या आहेत म्हणजे लोगोवरनं तरी वाटत होतं जीपच्या गाड्या कुठल्या तरी. सो थोडंफार करेक्शन आहेत माझी. ही जीप नाही, ही फोक्सवॅगनची कुठली तरी गाडी आहे. ही फोक्सवॅगन आहे, ही टाटा आहे आणि त्याच्या पुढे इंडिगो. असे सगळे विचित्र स्क्रॅप झालेल्या गाड्या आहेत. पण एवढं घेऊन कुठे जात आहेत हे. हा सायडलिंग करून जायला मजा येते. मस्त ट्रकच्या लेवलला येतो आपण पण. बघा ट्रकचं. छोटे क्या बोलताय ए छोटे हाईट के बात कर. किंवा आपली शॅडो मस्त वाटते. शॅडो हिमालयनचा जो शॅडो मध्ये लुक येतो ना खूप असा वेगळा आणि काहीतरी युनिकच वाटतो. त्याला जाऊन द्या. हाइट दे के बात कर छोटे. तू भी हाइट दे के बात कर. सो आता आपण मनोहरच्या इकडे पोहोचलोय. आता इकडनं राईट आहे ऍक्च्युली. मला इकडे हा राईट टर्न मिळाला नाही सो पुढे जाऊन यू टर्न घेतलाय.
तर हा वाला मग लेफ्ट आला म्हणजे ॲक्च्युली हा राईटच आहे पण इकडे काम चालू आहे म्हणून बंद आहे. पुढे युटर्न मारून आता हा लेफ्ट मारतोय. आता इकडे दिलं आहे नाशिक त्र्यंबकेश्वर जव्हार सगळं इकडनंच आहे. हा रोड असाच आहे मस्त, दोन्ही साईडनी झाडी वगैरे आहेत, मस्त कव्हर करून आपण जातो. आणि टेम्परेचर अजूनपर्यंत ना खूप मस्त आहे. साधारण 25च्या अराउंड काहीतरी टेम्परेचर चालू आहे. आणि ऊन तसं आहे म्हणजे पडतंय ऊन पण अजिबात गरम काय होत नाही, काहीच नाही, पूर्ण थंड वाटतंय. मजा येते राईड करायला. आता थोड्या वेळाने अजून जास्त चांगला रोड. ॲक्च्युली मी इकडे आलो होतो जेव्हा पाऊस होता तर तेव्हा एवढी ग्रीनरी होती या रोडवरती की खूप मजा आली होती. आणि हा रोड तेवढा डेंजर पण आहे कारण का बघा केवढा छोटा रोड आहे. तर ह्याच्यावरती जर तुम्ही थोडं स्पीडमध्ये चालवत आहेत किंवा काय करताय तर तुम्हाला तेवढी सेफ्टी घेऊन चालवावी लागेल की तुम्ही ओव्हर स्पीड करू नका, आपल्या कंट्रोलमध्ये गाडी चालवा. रोड खूप मस्त आहे, आजूबाजूचा परिसर बघा आणि मस्त गाडी लावून चिल करत ड्राईव्ह करत राहा. आता हा रोड बघा जरासा ना घाटवाला आहे मला वाटतं, वाकडे तिकडे टर्न्स आहेत त्याच्यामध्ये. असे भरपूर सारे आहेत जिकडे असे टर्न्स आहेत. हा रोड बघा ना काय मस्त, अजून सुद्धा इकडे ग्रीनरी आहे. म्हणजे विचार करा पावसामध्ये केवढं मस्त वाटत असेल इकडे. जेव्हा 23 किलोमीटर्स बाकी आहे तिकडे गेल्यावरती एक हॉल्ट घेऊ 23 किलोमीटर्स नंतर. आणि मग थोडंसं कुणीला पण थोडंसं ब्रीफिंग द्यावं लागेल की ओव्हरटेक कसे करायचे वगैरे. तो एकदम नवीनच आहे याच्यामध्ये, म्हणजे त्याला बाईक चालवायला खूप आवडते. तर त्याला आम्ही यावेळेस घेऊन आलो, म्हणजे तू तुझी बाईक काढ, आम्ही तुझ्याबरोबर येऊ तुझ्या स्पीडनी. पावसामध्ये झालेलो तेव्हा फुल धमाल होती. मी आता थांबलो का माहितीये मला, याच्यावरती एक मस्त टर्न दिसतोय रे इकडे ना, हा टर्न बघ इकडचा. ही बोट जरा उघडायला त्रास होतो. फुल असं या साईडला जाऊन पूर्ण गपकन फिरतोय युटर्न सारखा. झोपवलंच आम्हाला तू. आम्ही झोपणार होतो मध्ये रस्त्यावरती बिछाना टाकून. माझं एकदा दोनदा खाली आलेलो मारता म्हणून मी ह्याच्या पाठी राहतो कारण की ह्याला ओव्हरटेक करता नाही येत. हा मी ओव्हरटेकला 2-3 वेळा थांबले. हा म्हणून मी एका ट्रकला पुढे जा बोललो, नंतर मला ह्याला घेऊन येतो. एकदा असं झाला आणि अचानक ट्रक आलेला ना, तेव्हा थोडा रस्ता सुटलेला आणि मग नंतर परत एकदा आता हा रोड बघा ना फुल धमाल आहे, फुल कंटिन्युअसली हेअरपिन बेंड्स वगैरे भरपूर काय काय आहे. फुल इसकी माकी मजा ही मजा मजा येईल आता चालवायला. ॲक्च्युली मजा येतेच आहे, येईल नाही येतेच आहे. आता अजून थोडी मजा येईल. कॉर्नरिंग करायला या बाईकवरती एवढं काय मजा नाही येत, बट ऑब्विसली KTM 390 वरती तर भार्गव फुल मजा करत असेल. हा एक टर्न बघा, हा एक येणार आहे, थोडासाच पुढे उरलाय बघ. हा टर्न असे 2-3 टर्न येऊन गेलेत. आता हा टर्न तर एकदम मस्त क्लिअर कट दिसतो याच्यावरती. हो 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 हो, अरे 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 ओ शपथ, धमाल. हा फायनली एवढे मस्त कॉर्नरिंग करून आलो आम्ही, खूप धमाल केली. हा बघा माझ्याबरोबर कुन्नू, आम्हाला माहिती नाही कुठे राहिला असेल. ही बघा ही नदी इकडे, अरे याला पाणी आहे नदीला जरा, मला वाटलं पार कोरडी पडली असावी, बऱ्यापैकी पाणी यायला. आता थोडा वेळ कुठे थांबावं लागेल कारण का आम्ही ज्या प्रकारे पुढे आलो आहे, कुन्नू मला वाटतं कमीत कमी 10-15 मिनटं पाठी राहिला असेल. जास्त डिस्टन्स नाही, आम्ही जास्तीत जास्त 7 ते 8 किलोमीटर केलं असेल, पण मजा आली. 7 ते 8 किलोमीटरचा रोड एवढा धमाल होता कॉर्नरिंगसाठी. आता अजून 56 मिनिट्स दाखवते आम्हाला, अरायवल 10चं दाखवते. 9 वाजून 10 मिनटं झाली आहेत. 145 किलोमीटर्स केले, अजून 54 मिनिट्स बाकी आहे. तर आम्ही हे कॅफेमध्ये थांबलो, असं थोडं लोकेशन चांगलं वाटत होतं. आता कुन्नूला पण बघावं लागेल तो, नाही तर पुढे निघून जायचं. तर हे असं काहीतरी कॅफे आहे, मस्त वाटतंय. लोकेशन तरी मस्त आहे याचं, म्हणजे ॲक्च्युली लोकेशन आहे, ॲम्बियन्स खूप मस्त बनवलं आहे. तर आम्ही आता रस्त्यावरती थांबलो इकडं, कुन्नू कधी येतोय करून. हे बघा गजा कॅफे, एक इकडे स्पार्क्स आहे, इकडे बाहेर पण बसायला आहे लोकेशन, पण आम्ही इकडे सिलेक्ट केलं बसण्यासाठी. आता आम्ही चिली टोस्ट सँडविच मागवलं, याच्यावर वेफर्स वगैरे पण मस्त आले आहेत सगळे.
आणि हे ॲक्च्युली एक संस्थाचं हे आहे, एक इस्रायलला ते सांगत होते ना तेव्हा. ते खूप मोठा एक्सपिरियन्स होता रे. तुला पाहिजे हे काय टोस्ट आहे ना हे. इकडेच आपली बाईक लागली आणि इकडे ब्रेकफास्ट चालू आहे आणि जरा इकडे फोटोशूट चालू आहे लोकांचे बाईक सकट. तर ॲक्च्युली हे एक NGO आहे. त्या NGOवाल्यांनी सगळ्यांनी मिळून ओपन केलं आहे. तर इकडचे जे लोकल लोक आहेत ते लोकांनी सगळ्यांनी मिळून चालू NGO केलं आहे. आणि इकडचे जे फंडिंग येतं आपण जे खातो वगैरे हे सगळं त्यांच्या NGOमध्ये डोनेट होतं असं त्यांनी खूप मोठं हे सांगितलं. तर हे कॅफेचं नाव आहे गच. मी तुम्हाला लोकेशन हे शेअर करीन. हे एकच मला कॅफे जे चांगलं वाटलं या रूटवरती अख्ख्या, बाकी सगळे एकदम नॉर्मल कॅफेज वगैरे आहेत. तर आता आपण नाश्ता आपला चालू करूया. सँडविच मागवलं, त्याच्याबरोबर वेफर्स वगैरे आलेत आपल्याला. तरी मी चीज चिली टोस्ट मागवलं, 75च्या अराउंड आहे, म्हणजे रिजनेबल रेट्स आहेत एकदम आणि टेस्ट पण माझ्या मते तरी मस्त येते. तर NGOचे जे काय डिटेल्स सगळे आहेत इकडे, तुम्हाला हवं त्याला पॉज करून वाचू शकता. तर कुकीजचा वास घेतो चहा, मस्त आहे. हा मस्त आहे ॲक्च्युली, खूप मस्त आहे ते कुकीज जे काय आहे ते, खूप टेस्टी आणि खूप जास्त चांगलं स्मेल करतात. कॉफी आम्ही हाफ करून घेतली आहे कारण का एवढी अख्खी कॉफी तर आम्हाला जाणार नाही. सो आता म्हणजे बऱ्यापैकी टाइमपास केला आम्ही इकडे, कारण का आपल्याकडे भरपूर वेळ आहे आज, काही घाई नाही आहे कुठे जायची वगैरे. हे सामान घेतलं ना, काय आहे नाही ना, आणि वायझर पण आपलं चेंज करून झालंय. चला आता, गरमी तर झाली आहे, खूप बाईकवरती नाही लागणार एवढी. 55 मिनिट्स आहे मंदिरासाठी. आता मला आठवत नाही मी लोकेशन काय टाकले, त्र्यंबक टाकले की मंदिराचं लोकेशन टाकले. जरासं ओपन ठेवूया हे हवा जायला. आता परत कव आलेत मस्त छान आहेत एकदम. हे बघा इकडे खालती रोड दिसतोय, असा फिरून तिकडे जाणार आहे. तुम्ही शॉर्टकट घेऊ का? आपली हिमालयन आहे. सगळ्यात भयानक पार्ट आहे या रोडवरचा. हे कधी पण मध्ये येतात, गाय आहेत, बकरी आहे, कोंबड्या आहेत, साप आहेत. साप तर अजून आला नाही, पण साप वगैरे पण आहेत जे रस्त्यामध्ये मध्ये मध्ये येतात. सगळ्यात डेंजरस पार्ट या रोडचा तोच एक आहे. बाकी तर कॉर्नरिंग वगैरे तर ठीक आहे, रस्ते चांगले आहेत, काय प्रॉब्लेम नाही आहे. फक्त हे जर कॅटल्समध्ये कधी आले तर झालं सत्यानाश आहे आपला. जोशमध्ये भावानी शूज घासून टाकलेत कॉर्नरिंगमध्ये. कुठला त्या साईडचा घासला ना, सफेद सफेद झाले, पॉलिश झाला तो एकदमच. त्र्यंबकेश्वर आता फक्त 6 किलोमीटर बाकी आहे. हे जे डोंगर दिसत आहेत तुम्हाला, हे आता त्र्यंबकेश्वरच्या बॅक साईडला जे माउंटन दिसतात ते सगळे आहेत. आपल्याला ऑलमोस्ट तिथपर्यंत जायचं, त्याच्या इकडे मंदिर आहे आपलं. चला आता पोचलो मंदिरापर्यंत. 175 किलोमीटर झाले टोटल आपले घरापासून. हा एंट्री बोर्ड आपला, त्र्यंबकेश्वर नगर परिषद. बाईकला एंट्री नाही आहे, बाईकची एंट्री फ्री आहे. गाडीवाल्यांना थांबवत होतं एंट्रीसाठी. आपल्याकडे बाईक असल्यामुळे जरा फायदे आहेत. जेवढा मंदिराच्या जवळ जाता येईल तेवढा जवळ जाता येतो. गाडी असली कसं जाता नाही तेवढं आतमध्ये. बाईकांनी बाहेरच्याने सांगितलं की आतमध्ये गेलं तर तुम्हाला पार्किंग मिळेल मंदिराच्या इकडेच, लेफ्ट साईडला आहे करून पार्किंग. अच्छा, मंदिराचा एंट्रन्स तर इकडेच आहे, पार्किंग कुठे आहे? गेटच्या इकडेच लावला. हा गेट आहे इकडे, म्हणजे बॅक साईडचा गेट आहे. इकडे आपण बाईक पार्क केली आणि इकडनंच फुलं वगैरे घेऊन इकडे शूज वगैरे ठेवून आपण इकडनंच आतमध्ये जातोय. हा इकडे गेट आहे समोरच. हे आम्हाला भेटलं, इकडे भेटलं म्हणजे हे घेतलं आम्ही. प्रसाद वगैरे पण आहे याच्यामध्ये. हर हर महादेव. आता हे सगळं मी पहिल्यांदा बघितलं. मी जेव्हा आलो तो पार उन्हात उभं होतं. आता भरपूर सारे चेंजेस केले त्या लोकांनी, तर बरं आहे. जरा सावळी आहे इकडे, फॅन्स वगैरे पण दिले तर लाईन आपली बरोबर जाईल. आता इकडे बघा गर्दी आहे, पुढे इकडे रिकाम आहे. तरी साधारण अर्धा एक तासामध्ये आपलं दर्शन होऊन जाईल.
तर आता 2 वाजत आले आणि आपलं दर्शन झालंय. उसाचा रस प्यायला थांबलोय जरा इकडे. कसं होतं तुझं? झालं का नीट? एकदम मस्त झालं. 2 तास लाईनीत उभं राहिलो आणि आजीने एंटरटेन केला. आपला उसाचा रस आला आता मस्त थंड. बर्फ टाकलाय ना? चला चिअर्स. तर आम्ही बाईक अशी इकडे एकदम सावळीमध्ये वगैरे लावली होती शेडच्या खाली. हे फाटलेल्या शेड्या पण आपलं काम झालं. सीटवरती सावळी होती. 1-2 तिघांच्या पण बाईक बसल्या. ह्याची गरजेच फक्त तापली आहे गाडी. तर आता 20 रुपये पार्किंग होती. जस्ट इकडनंच आपल्या मंदिराला एंट्री होती. एकदम जवळच आहे. तर हा व्हिडिओ आता मी इकडेच एंड करतो. आता रिटर्न जर्नीचा मी व्हिडिओ वेगळा बनवतो, कारण का जर दोन्ही व्हिडिओ मर्ज केले तर खूप मोठा व्हिडिओ बनतो आणि तो बघायला पण मजा येत नाही. तर माझ्या या दोघांनी मित्रांनी सजेस्ट केलं की 2 वेगळे व्हिडिओ बनव. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. सो भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. आता इकडनंच कंटिन्यू होते आपली नेक्स्ट, म्हणजे हा व्हिडिओ इकडे संपवतो आणि लगेच आता राईड आपली चालू होणार आहे. तर पुढे एक हॉल्ट आहे जिकडे लोकेशनमध्ये थांबणार, ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. चला मित्रांनो, आपण भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.